मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 12वीचा रिझल्ट आता लागलेला आहे आणि तुम्हाला वाटतंय की खूपच माझा कमी स्कोर आलाय. मी बोललोय, भरपूर मुलांशी बोललोय. आता क्लास आहे म्हणल्यावर तिथे टॉपर असणार आहेत, एव्हरेज मुलं असणार आहेत, बिलो एव्हरेज मुलं असणार आहेत. आता टॉपरचा रिझल्ट ऑब्व्हियसली 90 प्लस मार्क असणार आहेत. काही इश्यू नाही, आनंदी आनंद आहे. पण मी बरीचशी अशी मुलं बघितलेत बरं का. अगदी YouTubeवरून माझा फोन नंबर घेऊन बऱ्याच मुलांनी मला कॉल केलेला आहे. ही सगळी ना तणावात आहेत मुलं. त्यांचं एक म्हणणं आहे, की आमच्या पालकांशी बोला. अरे का? सर 10वी ला एवढे मार्क होते आणि आता 75% पडले तर मला कसं तरी होतंय. मी तुम्हाला सांगतो. मी त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलाय. पहिली गोष्ट तुम्हाला एक करायचंय, की तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया, ग्रुप क्लिअर झाला आहे का ते बघा. हे करत असताना तुम्ही पहिल्यांदा फिजिक्स आणि मॅथ्सचा स्कोर काउंट करा. फिजिक्स आणि मॅथ्सचा स्कोर काउंट करा. तो कंपल्सरी आहे आणि तुमचा जर ग्रुप त्यात आता समजून घ्या. फिजिक्स आणि मॅथ्समध्ये तुमचा स्कोर फक्त 70 झालाय. म्हणजे 35-35 मार्क पडलेत. फक्त 35-35 मार्क पडलेत आणि तुम्ही कास्टमधून असाल, तर ग्रुपिंग क्रायटेरियासाठी मिनिमम 40%च मार्क पाहिजेत म्हणजे 120. त्यातही एक कमी मार्क असला तरी चालतो बरं का लक्षात घ्या. ओके. बरं 120. फिजिक्स आणि मॅथ्समध्ये मिळून फक्त 70 पडले असतील, तरी तुम्हाला आता 50 मार्कांची आवश्यकता आहे. मग केमिस्ट्रीमध्ये 50 नसतील पडले, तर ते बायफोकल सब्जेक्ट आहेत. म्हणजे ते तुमचे टेक्निकलचे सब्जेक्ट आहेत, इलेक्ट्रॉनिक्स आहे, सीएस आहे, आयटी आहे. त्याचा स्कोर काउंट केला जातो बाळांनो. त्याचा स्कोर काउंट केला जातो ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. ओके. मग फिजिक्स आणि मॅथ्समध्ये तुमचा स्कोर फक्त 70 पकडलाय. मी काठावर 5 पकडलाय. पण त्याच्याशिवाय तुमचा चांगला स्कोर होतोय. बरं ओपनमध्ये असाल तर तुम्हाला 45% मार्क हवे आहेत. ओपनमध्ये असाल तर किती 45% म्हणजे 135 मार्क हवे आहेत. त्यातनं तुम्ही ते फिजिक्स आणि मॅथ्सचे मार्क काउंट वजा करा आणि फिजिक्स आणि मॅथ्सचे मार्क वजा केले तर जेवढे पाहिजे तेवढे मार्क. बरं आता सीएस तर 200 मार्काला असतं. जेवढे पडले त्याचे निम्मे मार्क पकडायचे लक्षात घ्या. जेवढे पडले असतील त्याचे निम्मे मार्क पकडा. मग तो ग्रुप क्लिअर होईल. आता मी पालकांसाठी एक वाक्य बोलतोय लक्षात घ्या. की जर तुमच्या मुलाला 10वी ला 96% असतील, ओके आणि 12वीत आता 70 प्लस पर्सेंटेज असेल तर ते खूप छान आहे. माझा एक स्टुडंट आहे त्याला 10वीला 98% होते. ऑनलाईनचा स्टुडंट आहे लक्षात घ्या. 98 होते आणि त्याला आता 80% पडलेत. ओके. ऑब्व्हियसली बोलण्यातून मला जाणवत होतं की कमी स्कोर आहे असं त्याला वाटत असेल. नाही. मी त्याला बोललोय की टॉप 1% मुलं जे आहेत महाराष्ट्रातून 1% टॉपची 1% मुलं त्यांचा स्कोर हा अबोव्ह 80% असतो. विचार करा मग. आता महत्वाचा मुद्दा काय की ठीक आहे, आज बोर्डचा रिझल्ट लागलाय. बरोबर आहे. आता काही दिवसातच सीईटीची सुद्धा ॲन्सर की ओपन होईल. आता ती ॲन्सर की ओपन झाल्यावर त्यात सुद्धा तुम्हाला स्कोर काउंट करायचाच आहे. आता मुद्दा असा आहे, की एका मुलाशी मी बोललो बरं का, कास्टमधून आहे. ओके. पण त्याचं मराठी आणि जिओग्राफी असल्यामुळे केमिस्ट्रीला काहीही ऑर नव्हतं. मग या केसमध्ये त्याचा स्कोर फक्त 118 झालाय आणि 119 ला ग्रुप क्लिअर व्हायला होतो आणि त्याला 1 मार्क कमी पडलेला आहे. मग तो स्टुडंट मला विचारत होता, की "सर मग मी इम्प्रूव्हमेंट एक्झाम देऊ का?" मी त्याला म्हटलं, "हो, द्यावी तर लागेल आपल्याला इम्प्रूव्हमेंट एक्झाम. पण त्याच्या अगोदर फोटोकॉपी मागवून घ्या. तुमची जी एक्झाम झालेली आहे, तुम्हाला जर शॉकिंगली कुठल्या विषयात कमी मार्क असतील, तर फोटोकॉपीज मागवून घ्या." मला अनुभव आहे. बरीचशी मुलं खोटं बोलतात. पेपर अवघड गेला असेल, सोप्पा गेलाय, मी लिहिलंय भरपूर, असं कसं होईल? असं बोलतात. आणि जेव्हा फोटोकॉपी येते, तेव्हा असं दिसतं की काही लिहिलंच नाही. पण समजा या मुलाचं आता मी सांगतोय ते नीट ऐकायचं लक्षात घ्या. आपण त्याच्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सच्या फोटोकॉपी मागवल्या आणि आपल्या लक्षात आलं, की केमिस्ट्रीमध्ये एक डेफिनिशन त्यानं बरोबर लिहिलेली आहे, पण त्याला चूक दिलेला आहे आणि मार्क दिलाच नाहीये. मग चला 1 मार्क केमिस्ट्रीमध्ये वाढतोय म्हणजे त्याचा ग्रुप क्लिअर होणार? नाही. बोर्डचे नियम फार विचित्र आहेत. 1 मार्क वाढत असेल तर तुम्ही अप्लायच करू शकत नाही. अवघड आहे ना सगळं. सगळं अवघड आहे. मग ही वेळ येऊच द्यायची नाहीये. आता मी नवीन मुलांना हा मेसेज देणार आहे लक्षात घ्या, की रिझल्ट जर गोड हवा असेल, रिझल्टच्या दिवशी जर पेढे वाटायचे असतील, तर आजपासून तयारी केली पाहिजे. ओके. मुद्दा असा आहे, की वर्षभर मुलं निवांत राहतात, एन्जॉय करतात आणि मग अशी अवस्था येते. आता मुद्दा असा आहे, त्यांचे बोर्डचे काहीतरी नियम आहेत बरं का. मी 2-3 वर्षापूर्वी बघितलं होतं, की जर तुमचा स्कोर खूप चांगला असेल, अगदी 80-90, 85-90% असेल स्कोर, तर तुमचा 1 मार्क ते वाढवतात. पण तुमचा स्कोर तेवढा जास्त नसेल,
तर तो एक खरी गरज कमी पर्सेंटेज असणाऱ्या मुलांना आहे. त्यांना तो रूल उलटा लावलाय त्यांनी लक्षात घ्या. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, की 1-2 मार्क वाढत असतील तर आम्ही चेंजेस करणार नाही. अरे पण 1-2 मार्कासाठी तो ग्रुपिंग क्रायटेरिया ठरतोय. बरं मग आता मला मेन मुद्दा काय बोलायचा आहे, की खूपच कमी स्कोर आलाय. हा विचार मला तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुमचं मिनिमम क्रायटेरिया ग्रुपिंग क्रायटेरिया फुलफिल होत असेल, तर निवांत राहा. पुढच्या कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. मग मला प्लेसमेंट होईल का? असे मुलांनी प्रश्न विचारलेत. प्लेसमेंट हे तुमच्या स्किलवर डिपेंड आहे, तुमच्या कम्युनिकेशन स्किलवर डिपेंड आहे. तुम्ही किती कॉन्फिडेंटली वागता, कॉन्फिडन्स तुमच्याकडे किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. बऱ्याचशा गोष्टीवर डिपेंड आहेत. मार्क इंटरव्ह्यूला विचारलेच जात नाहीत लक्षात घ्या. हां, बघितले जातील एक वेळ, पण मार्कांशी काही देणं-घेणं नसतं. फार पुढचा विचार करताय, पण आज ही वेळ का आली याचा विचार करा. ज्यांना कमी स्कोर झालाय ना, त्यांनी ही वेळ का आली? काय केलं आपण? काय चुकलं याचा विचार करा. निदान इथून पुढे तरी अभ्यासाला सुरुवात करा. सीईटीच्या रिझल्टची वाट बघत बसण्यापेक्षा तुम्ही काय करा, लगेचच्या लगेच तुम्ही ज्या स्ट्रीमला जाणार असाल, मग तुम्हाला फार्मसीला घ्यायचंय, तर फार्मसीचा सिलेबस चेक करा. तुम्हाला इंजिनिअरिंगला घ्यायचंय, मॅथ्स करावंच लागेल लक्षात घ्या. तुम्ही YouTubeवर मॅथ्सचे लेक्चर्स आहेत. मी तुम्हाला सांगतो YouTubeवर टिकलेज अकॅडमी नावाचं चॅनल आहे. बघा तुम्ही. आणि YouTubeवर मी तुम्हाला सांगतो इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी आर्केडेमी हे चॅनल लक्षात घ्या. आर्केडेमी. ओके. हे सगळेच सब्जेक्ट शिकवतात लक्षात घ्या. नक्की फॉलो करा. आता मुद्दा असा आहे, की YouTubeवर आहे, फ्री आहे. शोधा. अजून एखादं चॅनल तुम्हाला मिळेल म्हणूया आपण. पण मेन पॉइंट काय लक्षात घ्या, मेन पॉइंट अभ्यासाला सुरुवात आता तरी करा आणि याचा जास्त तणाव घेऊ नका. ऑल द बेस्ट.